गुड आफ्टरनून मैत्रिणींनो. आता वाजलीत मैत्रिणींनो 5 वाजलीत. कपडे आणले मैत्रिणींनो. झोपली होती थोडं, वारं सुटला, आवाज आला म्हणून उठले गडबडीनं. कपडे आणले ओढून. आभाळाचं वातावरण नाही आमच्या इकडे. इतक्या गडबडीनं आणले ओढून. माझी तब्येतच बरोबर नाही आहे मैत्रिणींनो. हवा के झोंके से मुझको पिया नहीं देख लिया, हाय रे धोखे से मना कि मुझे दिल देगा मगर मेरी जान नहीं. चला मैत्रिणींनो, ते कपडे नुसते. वळण्या राहिल्या पाहिजे धुवायला टाकायच्या आज. थोडं झोपली होती, मला डोकं दुखायले आज कशाने की. जेवायला घेतलं ना जीव वाटत नाही, आणि जेवण झालं की भडभड होईल. जीवच वाटत नाही कसलंच. 2-3 दिवस झाले मनच लागत नाही. कसं झालंय की बोर. आभाळ पण कसं वातावरण वेगळंच व्हायले. कधी आभाळ येईल, कधी ऊन पडायले. इतकी गरमी जाणवायली ना नुसती. असं घरात कसलंच माझी तर इतकी अंगाची आग झाली. काल संध्याकाळी 7च्या पुढून स्वयंपाक केला मी. असं लाल जरद अंग झालतं माझं. तोंड इतकं लाल झालतं. वेगळीच गरमी बाय, तसली नुसता धक्कार असा वेगळाच. चला मैत्रिणींनो, हॉल घेते झाडू दोनदा. पोरांनी त्याची रूम त्याला सकाळी बोलले मी. आज आवडली सगळी तिकडे, म्हणजे जिथल्या तिथे ठेवले. कसं मैत्रिणी आंघोळणी असं लावून घेतलं पाहिजे सवय, म्हणजे तशी सवय राहते आपल्याला. स्वच्छता ठेवायची, आपले कपडे व्यवस्थित ठेवायचे. त्याला मी काल बोलले, बसतले जरा. आज ठेवली रूम. 1 दिवस ठेवते, काय करा. चला मैत्रिणी, चहा घेते करून. लई डोकं दुखायलंय माझं. गरमीनं चहा बी घेऊ वाटत नाही, आणि शरबत बी पिऊ वाटत नाही. थम्सअप प्या वाटायली, पण कुणीच नाही हाताखाली आणायला. फ्रीजमध्ये आहे, पण ते किती दिवसाची काय माहिती बा. आज होऊन बसायची. फ्रीज पुसलं बाई सकाळी. कालपासून ते फ्रीज गाजू लागलं पुसायचं. चला मैत्रिणी, मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.